नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 15 ऑगस्ट स्वातंत्र्योत्सवासाठी जय्यत तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नुकत्याच झालेल्या पूर्वतयारी बैठकीत केली आहे. याची दखल घेऊन महानगरपालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील स्वच्छता कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. मंगळवारी जिल्हा पंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी 15 ऑगस्टसाठी आवश्यक ती तयारी करण्याची सूचना प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून तयारीला गती देण्यात आली आहे. दडपण हा मराठी चित्रपट येत्या 5 ऑगस्ट रोजी बेळगावकरांच्या भेटीला येत असून ग्लोब चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बेळगाव शहरात झालं असून सर्व कलाकार बेळगावमधील आहेत. उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने हा सिनेमा संपूर्ण कर्नाटकातील पहिला मराठी सिनेमा असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान आज या चित्रपटाचं ग्लोब चित्रपटगृह, मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल, PU आणि डिग्री कॉलेज, जिजामाता हायस्कूलमध्ये प्रमोशन करण्यात आलं. तसेच या चित्रपटाच्या टीमकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आलं. यावेळी शिक्षक व पालक उपस्थित होते. वंटमुरी कॉलेज येथील प्राथमिक आणि माध्यमिक सरकारी शाळेतील 6 नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच 10वीच्या परीक्षेत 90% जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 50,000 रुपये आणि 95% जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 12वी ते पदवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च आपण स्वतः करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सेकंड स्टेज चन्नमानगर रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. रेबीज हा जीवघेणा आजार असला तरी अद्याप या रोगाबाबत म्हणावी तशी जागृती झाली नाही. यासाठी पशुसंगोपन मार्फत शाळा, महाविद्यालय आणि गावोगावी जागृती केली जात आहे. दरम्यान रॅबीजचा प्रसार कसा होतो, पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर कोणते प्राथमिक उपचार करावेत, रॅबीज प्रतिबंधक लस आणि तात्काळ वैद्यकीय उपचार याबाबत माहिती दिली जात आहे. जिल्ह्यात 1348 अंगणवाड्या भाडोत्री इमारतीत भरवल्या जातात. विशेषतः शहरी भागात भाडोत्री अंगणवाड्यांची संख्या अधिक आहे. मात्र शासनाच्या अनुदानाअभावी भाडे थकवले आहे. त्यामुळे अडचणी वाढू लागल्या आहेत. शहरातील 3 अंगणवाड्यांचे भाडे चक्क अंगणवाडी सेविकांनी भरले आहे. यासाठी त्यांनी स्वतःचे सोने गहाण ठेवले आहे. हरियाणातील नूहमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेला इस्लामिक जिहादी संघटना कारणीभूत आहेत. विश्व हिंदू परिषदेकडून काढण्यात आलेल्या ब्रजमंडळ पदयात्रेवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. सदर इस्लामिक संघटनांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बाची येथे अंगणवाडीमध्ये ठेवण्यात आलेल्या रेशन कोट्यावर चोरट्याने डल्ला मारला. तांदूळ, साखर, रवा, खाद्यतेलाची पाकिटे यासह अंड्यांचे ट्रे देखील चोरट्यांनी सोडले नाहीत. सदर घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद व पंचनामा वडगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी वर्गाने केला असून पुढील तपास सुरू आहे. गर्भवती महिलांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणारी मातृवंदना योजना रखडली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना वंचित राहावे लागणार आहे. मागील 3 महिन्यांपासून ही योजना बारगळली आहे. त्यामुळे गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ही योजना लवकरच पूर्ववत होणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण खात्याने दिली आहे. हुक्केरी येथील तालुका गट शिक्षणाधिकारीपदी प्रभावती पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
नुकताच त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. याआधी गट शिक्षणाधिकारीपदी मोहन दंडीन काम पाहत होते, मात्र त्यांची सौंदत्ती येथे बदली झाली आहे. प्रभावती पाटील यांनी याआधी रायबाग तालुका गट शिक्षणाधिकारीपदी सेवा बजावली आहे. निप्पाणी आठवडी बाजारात आवक घटल्यामुळे भाजीपाल्याचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याचे चित्र सध्या दिसत आहे. निप्पाणीच्या आठवडी बाजारात जवळपास 20 ते 25 खेड्यातून व्यापारी व नागरिक खरेदी विक्रीसाठी येत असतात. सध्या बाजारामध्ये वांगी 120 रुपये प्रति किलो, टोमॅटो 120 रुपये प्रति किलो, दोडका 120 रुपये प्रति किलो, लसूण 200 ते 250 रुपये प्रति किलो, भेंडी 80 रुपये प्रति किलो दर आहे. हुक्केरीच्या CPI पदी महांतेश कल्लप्पा बसापूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. याआधी यापदी MM तहसीलदार यांनी काम पाहिले आहे. सध्या तहसीलदार यांची धारवाड येथे बदली झाली आहे. महांतेश बसापूर यांनी यापूर्वी बेळगाव शहरातील मारिहाळ पोलीस स्थानकाच्या CPI पदी काम पाहिले आहे. बेळगाव महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज शिवबसव नगर परिसर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.